नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आज आपण माझ्या न आवडत्या विषयावर बोलणार आहोत। टायटल आणि थंबनेल वरून तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की आज आपण कोणाबद्दल बोलणार आहोत। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, खूप दिवसांपासून मला कॉमेंट्स येत होत्या की धुनी भांडी संघटनेच्या अध्यक्षवरती म्हणजेच आपल्या घरकोंबडीवरती पॉडकास्ट कर। पण काय आहे ना मंडळी, गणपती बाप्पा आले होते ना, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। आणि बाप्पाचं वाहन कोण आहे मी हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। ह्या घरकोंबडीचे अनेक नावं आहेत, विविध नावांनी ती ओळखली जाते। तर त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, एन्जॉय करू देत। पण नजर माझी बारीक होती तिच्यावरती। आता सगळं काय सांगायचं नसते ना, पण काय काय ताईंचा गैरसमज झाला होता। त्यांना वाटलं की घरकोंबडीने आम्हाला चिरीमिरी दिली आहे की काय तिच्यावरती पॉडकास्ट न करण्यासाठी। ती कॉमेंट वाचून तर मला एवढं हसायला आलं होतं ना मंडळी, की म्हणजे नेमकं काय बोलायचं अशा लोकांना। कसं काय कोण अशी कॉमेंट करू शकते? जी बाई स्वतः चिरीमिरीवरती जगते ती आम्हाला काय चिरीमिरी देणार? आणि आम्ही फालतू नाही तिच्यासारखे किंवा त्या 100% चोंबड्या बाईसारखे की कोण चिरीमिरी देईल ह्या आशेवरती आशेभक्तीसारखं बसून राहायचं आणि जे चुकीचं दिसतंय त्याच्यावरती पांघरून घालायचं। त्या घरकोंबडीने चिरीमिरी किंवा मिरी चिरी ऑफर केली ना तरीही तिला आम्ही भीक घालणार नाही। आजपर्यंत जे चुकीचं दिसत आलं आहे त्याच्यावरतीच आम्ही बोललो आहे आणि आमचं मत मांडलं आहे। त्यामुळे प्लीज असे काही गैरसमज नका करू मंडळी। आणि असं तर विचार अजिबात करू नका की हिच्यावरती केलं नाही म्हणजे हिनी काहीतरी चिरीमिरी दिली असेल, त्याच्यावरती केलं नाही म्हणजे त्यांनी काहीतरी चिरीमिरी दिली असेल। जो कोणी चुकताना दिसेल त्याच्यावरती पॉडकास्ट येणार। आता 2-4 दिवसा अगोदरच त्या 100% चोंबड्या बाईला आमची खूप आठवण येत होती। म्हणूनच वासकाडीसारखं ती आम्हाला टोमणे मारत होती तिच्या झोपेतून उठून किलोभर थोबाडावरती पीओपी पासून बनवलेल्या व्लॉग मध्ये, की एकाच्याच मागे लागतात, एका व्यक्तीवरतीच सारखे व्हिडिओ बनवतात। आणि मग त्या फालतू व्हिडिओच्या शेवटी बोलली की राहिला प्रश्न घरकोंबडीवरती मी व्हिडिओ का नाही बनवत आहे ह्याचा, तर मला तिचं वागणं बोलणं चुकीचं नाही वाटत। ती चाळीत राहते तरी तिने स्वतःला अपग्रेड केलंय, शिकते ती नवीन नवीन गोष्टी। आणि मग जाता जाता गाऊन घालून व्हिडिओ बनवणाऱ्या बायकांवरती नको नको ते बोलून तिने व्हिडिओ एंड केला। तर त्या व्हिडिओ खाली मी एक कॉमेंट वाचली होती टांजल काकूंची। ती कॉमेंट अजूनही तिथेच असेल असं मला वाटतंय मंडळी, त्यामुळे मी इथे ती कॉमेंट दाखवत नाही आहे। तर त्यात टांजल काकू असं बोलल्या होत्या की ही चोंबडी बाई जिचं नाव घेते आहे ना आणि तिची चूक दिसत नाही असं बोलते, तिच्याकडून रोस्ट न करण्यासाठी हिला काय काय मिळते त्या सगळ्याची डिटेल त्यांच्याकडे आहे। प्लस हिला प्रमोशन्स पण त्याच प्रमोशन क्वीन मुळे येत आहेत आणि त्यामुळे तिचे गोडवे गाते। कितीतरी दिवसांपासून मंडळी ही शंका होतीच मला, आणि जेव्हा मी ही कॉमेंट वाचली ना तेव्हा मला कन्फर्म झालं ही गोष्ट की ही चोंबडी बाई तिचे गोडवे का गाते ते, एवढं का चाटुगिरी करते ही तिची ती। एवढी ही बाई तिच्या वडिलांच्या जिवंतपणे त्यांच्या इज्जतीचे धिंडवडे काढून मोकळी झाली फक्त स्वतःच्या मोठेपणा दाखवण्यासाठी। ती कशी काय हिला बरोबर वाटू शकते? आणि सगळ्यात महत्वाचं तर जरी चोंबडी बाई ढगांजली काकू आणि टांजल काकूंना बोलते एवढं घालून पाडून त्यांच्या कपड्यांवरून किंवा ते जे व्हिडिओ मध्ये दाखवतात त्यावरून, तर मग हेच सेम तर घरकोंबडी करते ना। मग घरकोंबडीला का बरं ही एवढी सूट देते आणि टांजल व ढगांजली काकूंच्या मागे हात धुवून का बरं ही लागली आहे? उलट घरकोंबडीकडूनच तर त्या दोघी प्रेरित झाल्या होत्या आणि मग त्यांनी चॅनल ओपन केले होते। जसंही बोलते की घरकोंबडीने खूप काही अचीव केलं आहे, सुधारणा केली आहे स्वतःमध्ये, तेच सेम मला वाटते ह्यांनीही केलं आहे। आणि त्या घरकोंबडीच्या तर ह्या दोघी पण मैत्रिणी होत्या ना एवढ्या छान, मग आता असं काय झालं आहे यांच्यामध्ये? आणि घरकोंबडीची मैत्रीण तीच 100% चोंबडीची मैत्रीण तेव्हा बनणार जेव्हा ह्या काहीतरी तिला चिरीमिरी देणार, नाहीतर मग ती त्यांच्याशी मैत्री नाही करणार। जर 100% चोंबड्या बाईला काहीतरी चिरीमिरी मिळाली त्यांच्याकडनं तरच ती त्यांची बाजू घेणार, नाहीतर मग ती इतर लोकांच्या मागे जशी हात धुवून लागते तशीच त्यांच्याही मागे लागणार। मंडळी, टांजल काकू जे बोलल्या ना कॉमेंट मध्ये की त्या खऱ्या आहेत आणि त्यांना असं दुसऱ्या कोणाला चिरीमिरी देऊन लाच देऊन स्वतःच्या बाजूने नाही घेता येत, ते मला आवडलं। जे काही आहे ते त्या स्पोर्टिंगली घेतायत आणि एकट्या सामोऱ्या जात आहेत त्या सिच्युएशनला। कित्येक वेळा त्यांना जे काही सजेशन्स दिले असतील मी किंवा आपल्या रिएक्शन देणाऱ्या ताईंने ते त्यांनी चेंजेस केले आहेत त्यांच्या व्लॉग्स मध्ये। निदान घरकोंबडी सारख्या तरी नाही ह्याला त्याला शिव्या श्राप देऊन किंवा रोस्ट करणाऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन त्याला चिरीमिरी देऊन स्वतःचं कौतुक करायला सांगणाऱ्या।
आम्ही जेव्हा या घरकोंबडीवरती पॉडकास्ट बनवायला सुरू केलं होतं ना, त्याच्यानंतर कित्येक जणांनी या घरकोंबडीवरती रिॲक्शन दिले होते. घरकोंबडीला रोस्ट केलं होतं. पण अचानक आता काही दिवसांपूर्वीच ज्यांनी या काकूंवरती रोस्टिंगचे व्हिडिओ बनवले होते त्या सगळ्यांनी ते व्हिडिओ डिलीट केले. यावरूनच समजते मंडळी, ही बाई किती आतल्या गाठीची आहे. कशी आणि कुठेही पोचते ना, ते तिचं तिलाच माहिती असणार. त्याच्यामुळेच वाटते मागे हिचे व्हिडिओ रेग्युलरली येत नव्हते. अशीच इथे तिथे वास काढत जात होती वाटते. ज्यांनी हिच्यावरती व्हिडिओ बनवले होते त्यांना चिरीमिरी वाटत होती. ही वासकाडी काय कधी सुधारायचीच नाही. एखाद्या बाईला लाज वाटली असती थोडी तरी, की एवढं आपली चूक दाखवतायत तर आपण नीट वागावं, आपली चूक एक्सेप्ट करावी. पण कसलं काय, ह्या बाईने स्वतःसोबतच घरादाराची इज्जत पण वेशीवरती टांगली आहे. स्वतःची चूक एक्सेप्ट करेल तर ती घरकोंबडी कसली ना हो मंडळी. एक नंबरची आगाव आणि मतलबी बाई आहे आणि त्या भाचीला पण तसंच बनवते. हिची भाची पण आता हिच्या पावलावरती पाऊल टाकून चालते. ती पण तशीच होणार आहे पुढे जाऊन. इनफॅक्ट होणाऱ्या बोलण्यापेक्षा झालीच आहे. ती कपटी योद्धा हीच आहे. ते तर वेळोवेळी मी पुराव्यासकट सिद्ध देखील केलं आहे मंडळी. आता त्या भंडवीचा विषय निघाला होता म्हणून सांगते मंडळी. त्या भंडवीला 12th किती मार्क्स मिळाले होते आणि तिने कोणता कोर्स निवडला आहे असं खूप लोक घरकोंबडीला प्रश्न विचारत होते. मागे खूप जणांनी विचारलं होतं तिला, तेव्हा ती बोलली होती 55% तिला मिळाले आहेत. आता एवढ्या कमी पर्सेंटेज वरूनच समजते मंडळी अगदी मामीवरती गेली आहे. अभ्यास सोडून सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह असते. मला तर वाटते अभ्यास सोडून ही आमचे पॉडकास्टच ऐकत असेल. तर काल परवाच मी या काकूंच्या कॉमेंट बॉक्स मध्ये एक कॉमेंट वाचली होती की भंडवीला किती मार्क्स मिळाले आहेत ते सांग ना ताई. त्यावर काकू बोलल्या हे तिचे पर्सनल डिटेल्स आहेत आणि मी ते नाही सांगू शकत. अगं बाई, किती सोजवळपणाचा आव आणतेस तू. आता तुला भाचीची प्रायव्हसी आठवली का? नाही म्हणजे खूप लवकरच आठवली नाही का? आणि मला एक गोष्ट समजत नाही, यात तिच्या प्रायव्हसी हॅम्पर होण्यासारखी काय गोष्ट होती ग? नाही म्हणजे स्वतःचा मुलगा कोणत्या शाळेत आहे, तो कितवीला आहे, त्याचं वय किती, तो ट्युशनला कुठे जातो हे सगळं सांगून तर तू मोकळी झाली आहेस युट्यूब वरती. मग भाचीला किती पर्सेंटेज मिळाले होते हे सांगण्यामध्ये तुला कसली शरम वाटते ग? उगाच आपला तो प्रायव्हसी हा शब्द समजलाय तर आता सारखं तोच युज करत असते. मागे त्या टमरुताकडनं हरॅसमेंट हा शब्द ऐकला होता तर सारखी हरॅसमेंट करत सुटली होती. अच्छा फेकू मामीच्या फेकू भाचीने फ्रेंड्स आणि फॅमिली मध्ये वाढवून चढवून सांगितले असतील पर्सेंटेज आणि हिने जर सोशल मीडियावरती तिचे पर्सेंटेज सांगितले तर तिची फजिती होईल ना 4 चौघामध्ये. म्हणून ही बाई सांगत नसेल आणि बोलत असेल की तिची पर्सनल गोष्ट आहे ही. भंडवे, जरा अभ्यासाकडे लक्ष दे ग बाई. इथे तिथे वास काढत फिरण्यापेक्षा मामी सोबत टाइमपास करत राहशील ना तर तिच्यासारखीच एक दिवस धुनी भांडी करत बसशील आणि ते पण लाईफ टाइम साठी. आता तिने काहीतरी चूक केली होती म्हणून घरच्यांनी तिचं एवढ्या मोठ्या माणसासोबत लग्न लावून दिलं होतं. तुला चालेल का ग बाई तुझ्यापेक्षा 10-12 वर्ष मोठ्या अंकल सोबत लग्न लावलेलं? नाही ना. म्हणून सांगते तिच्या नादी लागू नकोस. हे वय तुझं चांगलं करिअर घडवण्याचं आहे. हिच्यासोबत राहून स्वतःच्या आयुष्याची माती नको करूस, नाहीतर मग तो दिवस लांब नाही आहे. तिच्यासारखं तुला पण बसावं लागेल धुनी भांडीचे व्लॉग शूट करत. मंडळी, त्या दिवशी ना या घरकोंबडी काकूंना कोणीतरी सांगितलं होतं की तुझ्या त्या मैत्रिणीला म्हणजेच आरशा चारदोरीला मुलगी झाली आहे. तर तू तिच्याबद्दल का नाही बोलत आहे? तिला मुलगी झाली आहे ते तू सांगितलंस का नाही? तर बिचाऱ्या काकू सांगत होत्या की आता यांना ती भाव देत नाही आहे. यांनी ट्राय केलं होतं तिच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं पण तिने इग्नोर केलं आहे यांना. त्यामुळे आता यांनी पण विषय सोडला आहे. किती चॅप्टर आहेत ना या बायका. म्हणजे सुरुवातीला एकमेकींसोबत फिरायला काय जातात, एकमेकींच्या व्हिडिओचं कौतुक काय करत बसतात, मग सडनली जेव्हा लोक यांना पसंती द्यायला सुरू करतात तेव्हा एकमेकीचं तोंड पण नाही बघत. एकमेकींचं कॉमेंट आली तरी पण डिलीट करून टाक आणि अशा लोकांना उगाच डोक्यावरती चढवलं जाते. खरं म्हणजे ना असल्या फालतू व्हिडिओजला युट्यूब वरती परमिशनच दिली नाही पाहिजे. कोण पण येताना धुनी भांडी संघटनेचा मेंबर बनते. याला काय अर्थ आहे का मंडळी? युट्यूब वरती कितीतरी चॅनल आहेत जे खूप छान व्हिडिओ बनवतात पण अंधमंद भक्त काय चूज करतात बघायला तर या क्रिंज आंटीजला, ज्यांच्याकडून 1% पण काही शिकण्यासारखं नाही आहे. नुसते आपले रोज येतात थोबाडावरती किलोभर पीओपी थोपून आणि नसलेली अक्कल पाजळतात. अंधमंद भक्तांनो, वेळ अजूनही गेलेली नाही आहे. सावध व्हा, जरा चांगले व्हिडिओ बघा. ज्या क्रिंज आंटीज तुमच्या जीवावरती मजा मारतायत त्यांच्यावरती तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि इंटरनेट वाया घालवताय. एक अशी वेडी वाकडी कॉमेंट टाका त्यांना, बघा या बायका तुम्हाला कसं फाडून खातील. अहो, हीच यांची रियालिटी आहे. रिअल आणि रील लाईफ मध्ये जमीन आसमानाचा फरक असतो, हे समजून घ्या. ह्या बायका जे गोड गोड बोलतात, जे कॅमेरा समोर दाखवतात ना ते फक्त व्हिडिओ साठीच असते. पण तुम्हाला लोकांना त्यांचा
त्यांचं वागणं खरं वाटते आणि तुम्ही त्यांच्या गोड बोलण्यावरती भुलून जाता. उघडा डोळ्यांनी बघा नीट अंधमंद भक्तांनो. तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.